तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपली जी चाळी होती ती चाळी आपण पूर्ण प्रॉपर कांदे भरून घेतले होते. तुम्ही पण पाहू शकता. कांदे भरल्यानंतर माझी म्हणजे काय झालं माहिती मित्रांनो, आपल्याला पाऊस सांगितला होता, म्हणजे एवढ्या 2-4 दिवसात पाऊस सांगितला होता. त्याच्यामुळे मी होतं तेवढी गडबड केली. आपला जो शेतातला कांदा होता उन्हाळ्याचा, तो कांदा काढून घेतला आणि होतं तेवढं अर्जंट करून मी आता जी आपली चाळी होती पूर्ण भरून घेतली होती. तर मित्रांनो, व्हिडिओ घेण्याचं कारण असं होतं, तुम्ही पाहू शकता पाळी आपण आपली चाळी आहे कांदा चाळी ती एकदम व्यवस्थित भरून घेतली आणि भरून घेतल्यानंतर जो पाऊस येणार आहे त्या पावसामुळे आपलं कांद्याचं नुकसान होऊ नये म्हणून मी कशा प्रकारे म्हणजे जो फट्टा असेल किंवा इथून तुम्ही नेट पाहता तर मी अशा पद्धतीने लावलं. तर अशा पद्धतीने लावण्याचं कारण एकच असतं मित्रांनो, ज्यावेळेस समजा जर वादळी वारे जास्त आपल्याला जो अवकाळी पाऊस राहतो त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं. तर वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होतं माहिती का, जो आपला कडाचा जो कांदा राहतो त्या कांद्याला जास्त पाऊस लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण हा जो नेट आहे तो लावून आणि याच्यामध्ये हा अंतर ठेवला, तुम्ही पाहू शकतो त्यांना दाखवा. अशा प्रकारे आपण अंतर ठेवून पुन्हा एकदम मधून दुसरा एक जे आपले घरचे कपडे कुपडे राहतात ते लावले होते, जेणेकरून याच्यातून जरी जो पाऊस वाऱ्यामुळे आता आला तो जे मधले कपडे हे ते त्याला रोखून धरतील, मध्ये ओलावा जाणवून देणार नाही, कारण की तो आपल्याला भविष्यामध्ये जो कांदा टिकणार आहे त्याला आपल्याला व्यवस्थित ठेवतील. तुम्ही इकडे एक मिनिट दाखवा त्यांना आपण कशा प्रकारे कांदा साठवण्याची जी काळजी घेतली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं माहिती मित्रांनो, बरेचसे माझे मित्र म्हणतील ना आता तू काही साडी दाखवू राहिला आहे, साडीच काय महत्व आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉपर पद्धतीने आता आपण तुम्ही पाहू शकता हा ऊसाचा जो आपला पाचड असतो त्या पाचडापासून आपण ही साडी तयार केली प्रॉपर पद्धतीने, एकदम नैसर्गिक पद्धतीने तयार केली. याच्यात म्हणजे तुम्हाला कुठलाही पत्रा वगैरे काय आढळणार नाही. आपण याच्यावर चारा टाकलं, पाचड टाकलं आणि पाचड टाकल्यानंतर मला आता कमीत कमी 5-6 वर्षापासून मी ह्या चाळीमध्ये कांदा साठवतो मित्रांनो. तर कांदा साठवताना तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल, तर माझा कांदा म्हणजे जवळजवळ 9 ते 10 महिने एकदम प्रॉपर एकदम जबरदस्त पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने टिकला जातो. जेणेकरून त्याला तुम्ही पाहू शकता आता किती जरी ऊन असलं किती हिड जरी असलं तर मध्ये तुम्ही आता हात जर असा घालून जरी पाहिला तर तुम्हाला एकदम म्हणजे असं एकदम गाळ म्हणजे मध्ये कुठली हीट तुम्हाला आढळणार नाही. एकदम प्रॉपर पद्धतीने जे मधलं तापमान असेल ते एकदम टेम्परेचर एकदम मेंटेन झालेलं दिसतं. म्हणजे किती जरी ऊन पडलं तर मध्ये गरमट राहणार नाही आणि जो आपला माल ठेवलेला आहे आपण तो एकदम प्रॉपर पद्धतीने चांगल्या अवस्थेत राहील, जेणेकरून त्याला जी सडण्याची जी प्रक्रिया असते जे तापमान लागतं ते तापमान त्याला भेटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला दाखवायची इच्छा अशी मित्रांनो, मी ज्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने ही चाळी तयार केली आणि ही चाळी तयार केल्यानंतर पण अजून मी थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याला एक जुगाड केला आहे. तुम्ही तुम्हाला तो पण जुगाड दाखवतो कशा पद्धतीने तो जुगाड केला होता. तुम्ही पद्धतीने पाहू शकता. आपण मध्ये एक पाचटाचा लेअर टाकला होता आणि पाचटाच्या लेअरवर आपण हे फट्टे टाकले होते, जेणेकरून थोडंफार कुठं बी पाचट जर लीक राहिलं तर फट्ट्यानं आपलं जे पूर्ण वरून पडणार पाणी ते खाली येईल, मध्ये जाणार नाही, त्याची आपण काळजी घेतली. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकदम सोपा आणि घरगुती जुगाड केला होता. म्हणजे याला कुठली टेक्निकल नाही. तर हा जो पाईप दिसतो हा पाईप आपण प्रत्येक 1.5-2 फुटावरती असे याला पाईप आडवे टाकलेले हे पाईप आणि याला बोक्स मारून तशी सोडून दिलेली, जेणेकरून म्हणजे याला कुठला फॅन वगैरे आपण लावला नव्हता, जेणेकरून आपली जी नैसर्गिक हवा येणार आहे ती नैसर्गिक हवा त्याच्यामध्ये पास होईल आणि पास झाल्यानंतर जी मध्ये हवा खेळती राहणं जे गरजेचं आहे, जो आपला माल टिकवण्यासाठी जी हवा खेळती राहणं जे गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपल्या ह्या पद्धतीमुळे ती मदत होणार आहे. आणि ती मदत झाल्यामुळे काय होणार आहे माहिती, आपला जो पुढे भविष्यात जो कांदा टिकणार आहे तो टिकण्याला आपल्याला कमीत कमी म्हणजे 2 ते 3 महिने आपला जास्तीचा कांदा टिकू शकतो आणि जे सध्याचं जे प्रमाण आहे ते एकदम नगण्य समजा कमी होऊ शकतं. त्याच्यामुळं ही पद्धत आता ज्यांनी पण माझ्या मित्रांनी चाळ्या अजून भरल्या नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने जर जुगाड केला, जो हा पाईप दिसतो आपल्याला हा 3 इंची पाईप आहे, तर आपण 3 इंची पाईप घेतला होता. काही जण 4 इंची घेत्या, काही जण 5-6 इंची घेत्या, पण तुमच्याकडे रॉ मटेरियल जे असेल जो तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा फायदा घेत चाला आणि ते पाईपवर टाकत चाला. काय तेवढं खर्चिक नाही, पण आपला जो कांदा टिकण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्ये जर गरमटली झालं तर आपल्या कांद्याचा जो कलर आहे तो कलर एकदम जबरदस्त आणि एकदम व्यवस्थित राहतो आणि टिकवण पण जबरदस्त राहते. तर मित्रांनो, एकदम साध्या पद्धतीने आपण एक नैसर्गिक पद्धतीने चाळ तयार केली होती आणि तिचा मला रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने भेटला. माझा जो माल टिकवण्यासाठी राहतो तो तिची क्षमता आहे ते सगळी एकदम प्रॉपर पद्धतीने तिची क्वालिटी कुठली डाऊन होत नाही. त्याच्यामुळे मी ह्या चाळीचा वापर कांदा साठवण्यासाठी आवर्जून करीत राहतो. तर तुम्ही कुठल्या पद्धतीचा आवर्जून पद्धतीनं म्हणजे कुठल्या पद्धतीचा तुम्ही अवलंब करीत राहता तुमच्याकडे चाळी कांदा साठवण्यासाठी ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जी पत्र्याची चाळ असते मोठी चाळ असते आपण तिच्यात हवा खेळते होतो सगळं ठेवतो, पण त्याच्यामध्ये तापमान जे असेल प्रॉपर पद्धतीने ते मेंटेन केलं जातं. त्याच्यामुळे माझे जेवढे पण मित्र असतील त्यांची बरीचशी मला म्हणजे असे कमेंट पण आलते म्हणजे भाऊ ते त्या मोठ्या चाळीमध्ये आमचा कांदा टिकन त्याला काय करावं.
तर त्याला पण अनेक पद्धती आहे. तुम्हाला पण माहिती असेल ते पण कमेंट करून सांगा. आणि माझी पद्धत कशी वाटली, एकदम नैसर्गिक पद्धत आहे आणि एकदम सोपी. आणि आपल्या शेतामधले जे रॉ मटेरियल असेल त्याच्यापासून बनवलेली ही चाळ आहे. तर त्यांना अशी लांब होऊन इकडून होऊन दाखवा, त्यांना एकदम पूर्ण दर्शन होऊन जाईल तर कशा पद्धतीने आपण ही चाळ केली होती आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मला आजपर्यंत खूप फायदा झाला. माझा जो कांदा टिकवणी झाली तो मला अत्यंत चांगला झाला होता आणि कशी वाटली ते पण नक्की सांगायचं.